रस्त्यामध्ये माझ्या आया बहिणीवर अत्याचार होतात, कदापि शक्य नाहीये. का जरा जमानो का आपल्या आया बहिणीला छळताय? रस्त्याने जाणारी प्रत्येक स्त्री आम्ही आमच्या आऊ साहेबांनी शिकवल्याप्रमाणे माते समान माते. ज्या शाळेमध्ये इतिहासाचे धडे शिकवले त्याच शाळेमध्ये चिमुरडीवर अत्याचार होतोय. हेच का आम्ही आमच्या मावळ्यांनी रक्ताचा पाठ पाहून स्वराज्याचं स्वराज्य दिलं. याची देही याचा डोळा पाहिला, राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहिला. पण काय त्याच राजाच्या याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काय तर माझ्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. लाज वाटते. ज्या शाळेमध्ये इतिहासाचे धडे शिकवले गेले त्याच शाळेमध्ये चिमुरडीवर अत्याचार होतात. नव्हे ज्या मातेच्या गर्भाशयामध्ये 9 महिने ज्या मातेनं यातना सहन केल्या आणि तिचा पुनर्जन्म होत गेला, तिच्या प्रसूतीची वेदना नंतर दवाखान्यामध्ये ती झेलत होती आणि त्याच दवाखान्यामध्ये तीच आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. कुठे निघून ठेवलाय महाराष्ट्र? काय तर म्हणे आजचा युवक आणि आजची युवती त्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाते आणि काय म्हणते तर राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. पण तीच युवती ज्या मंदिरामध्ये जाते त्या मंदिरामध्ये सुद्धा त्याच युवती अत्याचार होतात. लाज वाटते. कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? नराधमांनो, या वेदना जे तुम्ही आया बहिणींवर अत्याचार करताय त्या अत्याचाराचा उपभोग आणि तुम्हाला भोग हा भोगावाच लागणार, कदापि सुटणार नाही. माय बापा हो, तुमच्या ओटातून अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. कशासाठी? जर जिजाऊचा शिवा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यावा
असं वाटत असेल ना, त्यासाठी शहाजी राजे जन्माला आले पाहिजेत. नव्हे नव्हे तर त्याच प्रस्तुतीच्या वेदना झेलणारी भाऊ जिजाऊ मासाहेब जन्माला आली पाहिजे. आणि ही जिजाऊ मासाहेब तेव्हा जन्माला येऊ शकते इथल्या प्रत्येक नराधमाच्या नजरा छाटल्या जातील. होय, आम्ही सुद्धा वाट बघतोय. होय, आम्ही सुद्धा वाट बघतोय. आम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याचा वारसा तसाच चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा जन्माला येईल का? आम्ही देखील स्वर्गातून विचार करतोय की पुन्हा शिवबा जन्माला यावा आणि या बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांच्या नजरा छाटून द्यावा. असा शिवबा नक्की जन्माला येईल. शिवबा कुठे असेल तर तुमच्या आमच्या इथे बसलेल्या हृदयात असेल. शिवबा कुठे असेल आपल्याच आया बहिणीच्या गर्भाशयामध्ये जन्म घेत असेल. तेव्हाच ही आया बहीण सुरक्षित असेल. मग 350 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा हा इतिहास आणि आपली बहिणी सुरक्षित पाहिजे असतील तर आज आपण सर्वांनी हट्टाच करूया. परस्त्री माते समान त्या नजरेने पाहूया आणि आपल्या प्रत्येक आया बहिणीचं आपण रक्षण करूया. मग मावळे हो, बंधू भगिनीनो, आपण आहात ना तयार? का शांत बसलाय? आहात ना तयार? कुठेतरी ही शांतता पसरली. म्हणून कदाचित आपली आया बहीण आपल्यावर वाकड्या नजरेने बघणाऱ्यांच्या नजरा छाटू शकत नाहीये. म्हणा सर्वांनी, या जन्माला येणाऱ्या नराधमांच्या नजरा छाटू शकता का? चला तर आम्ही आपली वाट पाहतोय. पुन्हा एकदा शिवबा जन्माला येण्याच्या ऐवजी शिवबा आपल्यामध्ये कसा तयार होईल आणि आपली आया बहीण कशी सुरक्षित राहील त्याची आपण काळजी घेऊया. चला.